नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज तारीख आहे 13 ऑगस्ट आणि 13 ऑगस्टची जेवढी पण काही चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे बनत आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडेच महाराष्ट्रात कोणत्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली? पर्याय ए आहे बीड ते नगर, पर्याय क्रमांक बी आहे जालना ते जळगाव, पर्याय क्रमांक सी आहे सोलापूर ते लातूर आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही। त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जालना ते जळगाव या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, यावरती काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, ज्यामध्ये हा लोहमार्ग एकूण 174 किलोमीटर एवढ्या लांबीचा असणार आहे। केंद्र शासनाकडून या लोहमार्गाला शुक्रवारी 10 ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। पुढचा मुद्दा आहे, या प्रकल्पामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अजिंठा लेणी रेल्वे नेटवर्कने जोडला जाणार आहे। म्हणजे हा लोहमार्ग संभाजीनगर, जळगाव आणि जालना या 3 मुख्य शहरांना जोडला जाईल। पुढचा प्रश्न असणार आहे आपला, भारतातील युवा विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए आहे युवा कौशल्य भारत, पर्याय क्रमांक बी आहे मेरा युवा भारत, पर्याय क्रमांक सी आहे तरुण भारत आणि पर्याय क्रमांक डी आहे भारतात अभ्यास। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे। यावरती काही मुद्दे आहेत महत्त्वाचे, जे की आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे। ते पुढील प्रमाणे, पहिला मुद्दा आहे आपला, या योजनेचा लाभ 15 ते 29 या वर्ष वयोगटातील युवक घेऊ शकतात। तसेच पुढे आणखीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्हिडिओला पॉज करून हे सर्व मुद्दे पाहून घ्या किंवा लिहून घ्या, हे महत्त्वाचे असणार आहेत आपल्यासाठी। पुढचा प्रश्न बघूयात, अलीकडेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील काजूला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मिळालेला आहे? पर्याय ए आहे गोवा, पर्याय क्रमांक बी आहे चंदीगड, पर्याय क्रमांक सी आहे आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे गोवा या केंद्रशासित प्रदेशातील काजूला GI टॅग मिळालेला आहे। GI मानांकनावरील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते पुढील प्रमाणे असणार आहेत। एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडित मानांकन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी असतो, उदाहरणार्थ शहर, प्रदेश, देश, त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात की GI मानांकन काय आहे त्याच्याबद्दलची एक व्याख्या स्वरूपात दिलेलं आहे। पुढचा मुद्दा आहे, भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक भाग असल्याने 15 सप्टेंबर 2003 पासून मालाचे भौगोलिक मानांकन नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 पासून लागू करण्यात आलेला आहे। याचे फायदे काय असणार आहेत, तर हे मंजूर वापरकर्त्यांना त्यांचे उत्पादन मानांकनाची पूर्तता करत नसल्यास इतरांना संकेत वापरण्यापासून रोखू शकतं। याचा दुसरा फायदा असणार आहे, GI टॅग नोंदणीकृत मालकांना खालील अधिकार प्रदान करतो, तर त्याच्यामध्ये इतरांद्वारे अनधिकृतपणे वापराविरुद्ध कायदेशीर संरक्षण याच्यामधून मिळते। त्यानंतरचा पुढचा फायदा असणार आहे, निर्दिष्ट वस्तू किंवा उत्पादनासाठी GI टॅग वापरण्याचा विशेष अधिकार मिळतो। पुढचा फायदा असणार आहे, GI टॅगचा गैरवापर, अनुकरण किंवा दिशाभूल करणारे प्रतिनिधित्व रोखण्याची क्षमता याच्यामुळे प्राप्त होते। आणि शेवटचा फायदा असणार आहे, उल्लंघन किंवा अयोग्य स्पर्धेविरुद्ध कायदेशीर उपाय हे GI मानांकनामुळे मिळतो। पुढचा प्रश्न आहे आपला, ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? पर्याय ए आहे 7 पदके, पर्याय बी आहे 10 पदके, पर्याय सी आहे 6 पदके आणि पर्याय क्रमांक डी आहे 8 पदके। तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 6 पदके भारताने 2024च्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली आहेत। ते कोणी आणि कोणते पदक जिंकलेले आहे ते पाहूयात। हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला एक प्रश्न नक्कीच विचारला जाईल। पहिला मुद्दा असणार आहे आपला,
की भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. त्याच्यामध्ये 1 पदक हे रौप्य पदक आहे आणि बाकीचे 5 पदक हे कांस्य पदक आहेत. त्यामध्ये पहिलं पदक हे मनू भाकर यांनी जिंकलेलं आहे. 100 मीटर एअर पिस्टलमध्ये त्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे. त्यासोबतच मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सरबजोत सिंगसोबत यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. यानंतर स्वप्नील कुसावळे यांनी पुरुषांच्या 50 मीटर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. यानंतर भारतीय हॉकी संघानं कांस्य पदक पटकावलेलं आहे. नीरज चोप्रा यांनी भालाफेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे 8 ऑगस्ट रोजी. यानंतर अमन सेहरावत यांनी पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेमध्ये 9 ऑगस्ट रोजी कांस्य पदक पटकावलेलं आहे. हे एकूण 6 पदके आहेत जे की भारतीय संघाला ऑलिम्पिकमध्ये प्राप्त झालेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. ऑलिम्पिक ऑर्डरने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय ए आहे नीरज चोप्रा, पर्याय क्रमांक बी आहे लिएंडर पेस, पर्याय क्रमांक सी आहे अभिनव बिंद्रा आणि पर्याय क्रमांक डी आहे पी.टी. उषा. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशा कामगिरीसाठी ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलं आहे. तर त्यांच्या ऑलिम्पिकमधल्या योगदानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. 41 वर्षीय अभिनव बिंद्रा यांनी 2008मध्ये बीजिंग येथील ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. यानंतर त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत. बिंद्रा यांना 2010 ते 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशनचे ॲथलेटिक्स समितीचे सदस्य होते. तर 2014 पासून ते अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. तर त्यांनी जिंकलेली पदके आणि कोणत्या कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कोणती कोणती पदके जिंकलेली आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आपण व्हिडिओला पॉज करून ते पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास करता येईल. पुढचा प्रश्न आहे, पार्दो अला करियेरा अस्कोना लोकार्नो टुरिझम या पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला जाहीर झाला आहे? पर्याय ए आहे अक्षय कुमार, पर्याय क्रमांक बी आहे अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक सी आहे शाहरुख खान, पर्याय क्रमांक डी आहे मनोज वाजपेयी. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, शाहरुख खान यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर यावरील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुढीलप्रमाणे. लोकार्नो 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलकडून हा पुरस्कार शाहरुख खान यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतरनं पार्दो अल करियेरा अस्कोना लोकार्नो टुरिझम या पुरस्काराने सन्मानित होणारा शाहरुख खान हा पहिला भारतीय अभिनेता ठरलेला आहे. 10 ऑगस्ट रोजी पियाझा ग्रँडे या ठिकाणी शाहरुख खान हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर त्यांना 10 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार स्वित्झर्लंड या देशाकडून देण्यात येतो. तर हेही लक्षात ठेवा, कोणत्या देशाकडून देण्यात येतो तर स्वित्झर्लंड या देशाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे आपला, ई ऑफिस प्लॅटफॉर्मचे प्राथमिक उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक ए आहे रोजगार कमी करण्यासाठी, पर्याय क्रमांक बी आहे ऑपरेशन सुव्यवस्थित करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी, पर्याय क्रमांक सी आहे फाईल्सची मॅन्युअल हाताळणी वाढवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक डी आहे नवीन कार्यालये निर्माण करण्यासाठी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ई ऑफिस प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. याच्यावरती काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ई ऑफिस हे तंत्रज्ञान नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर NIC कडून विकसित करण्यात आलेला आहे. ई ऑफिस हा एक ॲप्लिकेशन आहे जो आधुनिक सरकारच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. यानंतरनं 2008मध्ये 5 वर्षाच्या कालावधीत सरकारी कार्यालये पेपरलेस कार्यालयात रूपांतर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तो कधी सुरू करण्यात आलेला आहे तर 2008मध्ये 5 वर्षाच्या कालावधीत हा सर्वप्रथम सुरू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने जर्मनीतील कार्ल स्त्रोहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आंधळ्या आणि दृष्टीहीन व्यक्तींसाठी
चार्ट प्रतिमांमध्ये प्रवेश करण्यासाठी AI टूल विकसित केले आहे? पर्याय क्रमांक ए आहे IIT अलाहाबाद, पर्याय क्रमांक बी आहे IIT दिल्ली, पर्याय क्रमांक सी आहे IIT बॉम्बे आणि पर्याय क्रमांक डी आहे IIT कानपूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए IIT अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या देशाने एक रॉयल नेव्ही जहाजावर आणि दुसरी लहान जेट विमानात 2 वेगळ्या क्वांटम नेव्हिगेशनची चाचण्या केल्या आहेत? पर्याय क्रमांक ए आहे UK, पर्याय क्रमांक बी आहे चीन, पर्याय क्रमांक सी आहे भारत आणि पर्याय क्रमांक डी आहे US. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे UKने रॉयल नेव्ही जहाजावर आणि दुसरं म्हणजे लहान जेट विमानामध्ये 2 वेगवेगळ्या क्वांटम नेव्हिगेशन चाचण्या केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, देशभक्त हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? पर्याय क्रमांक ए आहे भारत, पर्याय क्रमांक बी आहे चीन, पर्याय क्रमांक सी आहे जपान आणि पर्याय क्रमांक डी आहे संयुक्त राज्य. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी संयुक्त राज्य युनायटेड स्टेटकडून देशभक्त हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप सोहळ्याचे ध्वजवाहक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए आहे मनू भाकर आणि PR श्रीजेश, पर्याय क्रमांक बी आहे PV सिंधू आणि शरद कमल, पर्याय क्रमांक सी आहे नीरज चोप्रा आणि पर्याय क्रमांक डी आहे नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मनू भाकर आणि PR श्रीजेश हे समारोप सोहळ्याचे ध्वजवाहक आहेत. आणि आपल्याला आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, PV सिंधू आणि शरद कमल हे उद्घाटन समारोहाचे ध्वजवाहक होते. तर हाही प्रश्न विचारला जाईल की 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाचे ध्वजवाहक कोण होते? तर तिथे आपल्याला PV सिंधू आणि शरद कमल असं उत्तर देता येईल. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, समृद्धी महामार्गावर एकूण किती कृषी केंद्रे उभारली जाणार आहेत? पर्याय क्रमांक ए आहे 5, पर्याय क्रमांक बी आहे 7, पर्याय क्रमांक सी आहे 1 आणि पर्याय क्रमांक डी आहे 9. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 7 कृषी केंद्रे उभारली जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल आपण तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारी चालू घडामोडीची नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.